अल्झायमर, डेमेन्शिया यासारखे म्हातारपणी येणारे आजार हे बऱ्याच लोकांमध्ये आढळतात आणि तरुण लोकांची पण स्मृती हल्ली कमी होताना दिसते. यासाठी आयुर्वेदात काही सिंपल मेथड सांगितलेत. त्याच्यामध्ये मंडूकपर्णी नावाची एक वनस्पती आहे, त्याचा रस घेऊन त्याच्यामध्ये पण सध्या दूध पिण्याविषयी किंवा तूप खाण्याविषयी जे काही समाजात बऱ्याचशा कन्फ्युजन्स आहेत, म्हणजे वेगन डाएट सारख्या हेडिंग खाली दूध आणि दुग्धजन्य सगळ्या पदार्थांवर मनाई, हे कोणी नाही घ्यायचं. ज्यांना नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण रसायन सेवनाविषयी माहिती बघितली. आज आपण त्यातले काही सोपे प्रयोग जे आपण घरी करू शकतो याविषयी माहिती बघू. सध्या जगभरात विस्मरणाचे जास्त पेशंट सापडतात, म्हणजे अल्झायमर, डेमेन्शिया यासारखे म्हातारपणी येणारे आजार हे बऱ्याच लोकांमध्ये आढळतात आणि तरुण लोकांची पण स्मृती हल्ली कमी होताना दिसते. यासाठी आयुर्वेदात काही सिंपल मेथड सांगितलेत, जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये जर इन्व्हॉल्व केलं तर तुमच्या ब्रेनवरती त्याचा चांगला फायदा मिळेल. त्याच्यामध्ये मंडूकपर्णी नावाची एक वनस्पती आहे, ती ताजी असेल आणि ताजीच वापरावी शक्यतो. त्याचा रस घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा रस आणि 1 चमचा मध याच्यासोबत तुम्ही सकाळी अनुषपोटी आणि संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान जर घेतलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. याशिवाय ज्येष्ठमध नावाची एक वनस्पती आहे, त्याचं चूर्ण तुम्ही दुधासोबत वापरू शकताय. ते पण अर्धा ते पाव चमचा या प्रमाणात तुम्ही सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर घेतलं तर त्याचाही चांगला फायदा होऊ शकतोय. याशिवाय लहानपणापासून आपण जे ऐकत आलो शंखपुष्पिनी ब्रेन टॉनिक म्हणून जे काम करते, ते पण तुम्ही ओल्या स्वरूपात मिळालं तर त्याची चटणी दुधासोबत वापरू शकताय, किंवा नाही मिळालं तर मग चूर्ण हे दुधासोबत घेऊ शकताय. आणि याशिवाय अजून एक वनस्पती जी कोरोनामध्ये फार फेमस झाली, गुळवेल, त्याचा ताजा रस तुम्हाला शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळात जर तुम्ही मधासोबत चाटला तर तुमच्या ब्रेनला टॉनिक म्हणून ते काम करते. हे जे 4 प्रयोग सांगितले त्याच्यामध्ये तुमचे आरोग्य चांगलं वाढवू शकते. म्हणजे समजा तुम्ही आजारी त्यामुळे जास्त पडणार नाही, तुमचं आयुष्य वाढेल आणि तुमचं ब्रेन चांगलं काम करायला लागेल. त्यामुळे यातलं काहीही तुम्ही ट्राय करून बघू शकताय की खरंच स्मरणशक्ती वाढते का. सगळ्यात सोपं जे आपल्याला माहिती आहे, दूध आणि तूप सेवन करणं, हे लहानपणापासून आपण करत असतोय, याच्याविषयी आपण लहानपणापासून जाणतोय. पण सध्या दूध पिण्याविषयी किंवा तूप खाण्याविषयी जे काही समाजात बऱ्याचशा कन्फ्युजन्स आहेत, त्यामुळे बरेच लोक दूध पिण्याचा नकार करतात. म्हणजे वेगन डाएट सारख्या हेडिंग खाली दूध आणि दुग्धजन्य सगळ्या पदार्थांवर मनाई करणं हे सध्या जास्त प्रचलित होते. पण तसं नाहीये. दूध हे सगळ्यांसाठीच उपयोगाचं आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ते मेन्शन करून ठेवलंय. म्हणजे चरक संहितेमध्ये रोजच्या रोज तुम्ही ज्या गोष्टी खाऊ शकताय किंवा नियमित तुम्ही जे जास्त प्रमाणात खायला पाहिजे त्याच्यामध्ये दूध आणि तुपाचा उल्लेख केलाय. त्यामुळे ते प्रयोग करायला काहीच हरकत नाही. ते तुम्ही कधी घेऊ शकताय तर सकाळी अनुषपोटी ब्रश वगैरे करून झाल्यानंतर तुम्ही ते घेऊ शकताय. त्यानंतर सकाळचं जेवण पचल्यानंतर 4 ते 5 वाजताच्या दरम्यान घेऊ शकताय. आणि जर तुम्ही लवकर जेवत असाल, म्हणजे जर 7 वाजता जेवण करत असाल तर रात्री झोपताना 10 वाजता पण तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे दिवसभरातला 1 किंवा 2 वेळे तुम्ही ते घेऊ शकता. हे कोणी नाही घ्यायचं. ज्यांना कफाचा वारंवार त्रास होतोय, म्हणजे सर्दी वारंवार होते, ताप येतो भरपूर, दूध पिल्यानंतर कफ वाढतोय, श्वासाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी पहिले शरीरशुद्धी करून मगच या प्रयोगाचा उपयोग करावा. यासाठी तुम्ही तुमच्या वैद्याला भेटून त्याविषयी जास्त माहिती घेऊ शकता. दिनचर्या चांगली असणं हे पण एक रसायनासारखं काम करते. म्हणजे वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, वेळेवर योग्य प्रमाणात आहार घेणं हे सुद्धा रसायनासारखंच काम करते. हल्लीच्या याच्यात असं की लवकर उठायचं नाही, उशिरा उठून वाटेल ते खायचं, या सगळ्यांनी जो इम्बॅलन्स होतोय त्याच्यानी पण बाकी सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात. त्यामुळं नियमित वेळेवरती गोष्टी करणं, त्यासाठी एक दिनचर्या सेट करणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सकाळी लवकर उठून जर तुम्ही व्यायाम केला तर तो कफ कमी करतोय आणि वात वाढवते. त्यामुळं तुमची कार्यक्षमता दिवसभर चांगली राहते. हे जर तुम्ही करत असाल तर तुमची जे काही कपॅसिटी आहे दिवसभराची ती वाढणार काम करण्याची. मग फक्त व्यायाम करण्याला हल्ली इम्पॉर्टन्स दिला जातोय. म्हणजे जिम करा, तुम्ही योगासनं करा, पण त्याच्यासोबत त्याच्या फॉलोड बाय जे काय करणं अपेक्षित आहे, अभ्यंग म्हणा, अंगाला तेल लावणं, याचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे. कारण की जर तुम्ही फक्त कोरडा व्यायाम करत असाल तर तुमचा वातप्रकोप होणार हे नक्कीच आहे. आणि वातप्रकोप आणि जे काही शरीरात तुमचे धातू आहेत, म्हणजे जे काही मसल वगैरे तयार झालेत, त्या सगळ्यांना परत कमजोरी येते. म्हणूनच जे कुस्तीसारखे व्यायाम आहेत त्याच्यामध्ये बघा, ते पूर्ण अंगाला तेल लावतात,
त्यांचा आहार पण तसा असतोय, म्हणजे त्याच्यात दूध तुपाचं प्रमाण योग्य असते, मांसाहार योग्य प्रमाणात असतोय. आणि ते जिथं प्रॅक्टिस करतात त्या मातीमध्ये सुद्धा ते दूध आणि तुपाचा उपयोग करतात की ते सॉफ्ट व्हायला पाहिजे. म्हणजे इतका बारकावा त्यांच्या व्यायाम प्रकारात आहे, म्हणूनच त्यांचं बल जे असते ते तेवढं टिकून राहते. त्यामुळे फक्त व्यायाम करण्यापेक्षा व्यायाम फॉलोड बाय अभ्यंग हा दिनचर्येतलाचा महत्वाचा विषय. आहार घेताना तो योग्य मात्रेत घ्यायला पाहिजे, तसंच तो योग्य वेळी घ्यायला पाहिजे आणि तो योग्य वेळी पचला गेला पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे ड्रायफ्रुट्स खाऊन तुमचे सगळे विटॅमिन डेफिशियन्सी भरून निघू शकते का? तर नाही. ड्रायफ्रूट खाल्ले तर ते पचायला पाहिजे, ते शरीरानं व्यवस्थित ऍब्सॉर्ब केलं पाहिजे, त्यासाठी तुमचा अग्नी चांगला पाहिजे. हे जर नसेल तर ड्रायफ्रुट्स खाणाऱ्या माणसाला त्रासच होताना दिसतोय. म्हणजे भरपूर ड्रायफ्रुट्स खाणाऱ्या लोकांना जड अन्न खाल्ल्यामुळे जे काही गोष्टी होतात, जसं की ताप येणं, गॅसेस होणं, हे सगळं नॉर्मली दिसतंय आपल्याला. म्हणून तुम्ही काय खाताय हे तर इम्पॉर्टंट आहेच, पण तुमचं शरीर ते कसं पचवतंय आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन होऊन तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ते पोहोचते की नाही, ह्याला जास्त इम्पॉर्टंट. आयुर्वेदात असे बरेच औषधं सांगितलं, ब्राह्म रसायन, इंद्र रसायन, त्याच्यामध्ये भरपूर कॉम्बिनेशन्स आहेत. ते तुम्ही तुमच्या वैद्याच्या सल्ल्यानं तुम्हाला जे काही सुटेबल होईल त्याप्रमाणे घेऊ शकता. पण रसायन कोणी नाही घ्यायचं हे सुद्धा त्यांनी निक्षून सांगितलं. म्हणजे जी व्यक्ती आळशी आहे, जी प्रमादी आहे, म्हणजे भरपूर चुका करते, वारंवार चुकाच करत राहते, किंवा व्यसनी आहे, जी स्वतःबद्दल अहंकारी आहे, म्हणजे ज्याला औषधावरती विश्वास नाही, इतरांवर विश्वास नाही, अशा व्यक्तींनी रसायन सेवन करायचं नाही. म्हणजे वैद्यांनी अशा लोकांना रसायन औषध देऊ नका, अशा स्वरूपाचं वर्णन ग्रंथात आलंय. तर मग काही लोकांना प्रश्न पडू शकतो की आमच्या ओळखीची बरीच लोक अशी राहिली, शेवटपर्यंत त्यांनी असलं काही सेवन नाही केलं, त्यांचं आयुष्य पण चांगलं होतं. तर असं काय आहे का की ज्याच्यामध्ये औषधांचा वापर न करता पण तुम्हाला रसायनाचे फायदे मिळू शकतात? तर नक्कीच ते आहे. त्याचा उल्लेख आयुर्वेदात आचार रसायन म्हणून केलाय. म्हणजे तुमच्या वागण्यातच अशा गोष्टी असतील तर तुम्ही काहीही रसायन सेवन नाही केलं तरी पण तुम्ही दीर्घायुषी व्हाल. तर ते कोणते आहेत? त्याच्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीला अहंकार नसला पाहिजे, त्यांनी अहिंसक असलं पाहिजे, म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांनी नाही करायला पाहिजे, खोटं नाही बोलायला पाहिजे, म्हणजे यम नियमात ज्या गोष्टी मेन्शन केल्या त्याचं फॉलो करणे. याशिवाय त्याला इतरांविषयी प्रेम वाटलं पाहिजे, सगळ्या मोठ्यांविषयी आदर, ब्राह्मण, स्त्री, गो म्हणजे गाई, या सगळ्यांचा रिस्पेक्ट करणं, गुरूंची सेवा करणं, आचार्यांची सेवा करणं, हे सगळं त्यांनी फॉलो केलं पाहिजे. शिवाय तो निर्व्यसनी असला पाहिजे, त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा नियमित असल्या पाहिजेत, त्याची दिनचर्या चांगली पाहिजे, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, हे सगळं फॉलो करणारा व्यक्ती जरी कोणत्याही प्रकारचं रसायन त्यानं नाही सेवन केलं तरीही तो दीर्घायुष्य होतोय. आणि रसायनाचे जे पण गुणधर्म सगळे सांगितलं, म्हणजे आयुष्य, बल, वर्ण, क्रांती, हे सगळं वाढणं, ह्या सगळ्याचे फायदे त्या व्यक्तीला फक्त त्याच्या वागण्याने होऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला जर टार्गेटेड आपण असू की मला आयुष्य चांगलं जगायचंय, भरपूर जगायचंय, तर आयदर तुम्ही या सगळ्या औषधांचा तुमच्या जीवनात उपयोग करून घ्या, किंवा तुमचं वागणं तेवढं असू दे की जेणेकरून तुम्ही दीर्घकाळ चांगलं आयुष्य जगाल. आयुर्वेद हा भरपूर वास्ट आहे, त्याच्यात भरपूर गोष्टी व्यवस्थित सांगितल्यात. मी थोडासा त्यातला प्रयत्न केलाय त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा. ही माहिती तुम्हाला कितपत योग्य वाटते ते सांगा, तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर कळवा. असेच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईपर्यंत